अपक्ष उमेदवार आशिष कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले। आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार आशिष कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चेअरमन आयुक्त जगन्नाथ जाधव तसेच आत्माराम कदम यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात पार पडले। या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी आयुक्त रमेश गमरे, शांताराम यादव, संजय निकम, मंगेश बल्लाळ, जावळे, तोरणे, शशी गमरे, विनोद गमरे, मंगेश मोहिते, धर्मदास जाधव, संतोष बगाडे, अभिजित कांबळे, सुप्रिया कांबळे, दीक्षा जाधव, मीनाक्षी कदम, प्रमिला कांबळे, दीपाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, तसेच परिसराच्या सर्वांगीण सामाजिक विकासासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रम शांततामय आणि उत्साही वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। धन्यवाद। नमस्कार, मी गौरव जागीकर आणि आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। पदपरिषद निवडणुकीचे परिणाम सगळीकडे वाजले आहे आणि जिकडे तिकडे उमेदवारांनी आपले कार्यालय ठाकले आणि प्रचार सुरू केला आहे। आता आपल्याबरोबर आहेत कामोठे येथील प्रभाग 12 चे उमेदवार आशिष कदम साहेब। त्यांनी नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले, तर काय सांगणार साहेब या कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल? सर्वप्रथम 4K डिजिटल चॅनलचे मी आभार मानतो। त्याचप्रमाणे आज 3 जानेवारी क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज मी माझ्या कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे। बंधूंनो, मी प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवत आहे। खरं तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा मी अधिकृत उमेदवार होतो, परंतु AB फॉर्म मिळण्यास विलंब झाला आणि त्यामुळे बाय डिफॉल्ट माझा फॉर्म हा अपक्ष म्हणून नोंदवला गेला आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून आता प्रभाग क्रमांक 12 मधून ताकदीने निवडणूक लढणार आहे। आपल्याला काय वाटलं की निवडणूक लढवावी म्हणून? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की सुशिक्षितांनी सत्ता हातात घ्या आणि सत्तेच्या चाव्या हातात घ्या। आणि आता असं होत आहे की तुम्ही पाहता, आताच भाषणात काही लोक बोलले की एकाचा आमदार, त्याच्याच घरातला खासदार, त्याच्याच घरातला हे, असली घराणेशाहीला छेद देण्यासाठी तरुणांनी, सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे, तेव्हाच कुठेतरी व्यवस्थेला गती येईल। आपल्या प्रभागातल्या समस्या कोणत्या ज्या सुटल्या नाही असं वाटतं की आपण सोडू शकता? बघा, आता मी जरी प्रभाग क्रमांक मध्ये असलो तरी कामोठ्यात 3 प्रभाग आहेत आणि कामोठ्यातल्या मुख्य समस्या अशा आहेत की प्रॉपर्टी टॅक्स असो, पाण्याची समस्या असो, काही बिल्डिंगला पाणी आजही टँकर मागवायला लागतात। काही ठिकाणी आता रस्त्याचा प्रॉब्लेम होते, पाऊस गेल्यावरच रस्त्याचं काम करण्यात आलेलं कामोठ्याला। आता एक नाही, असंच आहे, काही लोकांना लाईट बिल अवाढव्य वाजवी बिल येत आहेत। या अशा छोट्या छोट्या समस्या खूप आहेत, ज्यांनी इथल्या लोकप्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे, ते काही लक्ष देत नाहीत आणि अशा तऱ्हेची काही कामं असतील तर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या संपूर्ण पार पाडेल। आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहात, आपल्यापाठी कार्यकर्ते आणि संघटनांचं बळ किती आहे? आताच आमच्या पक्षाचे RPIच्या पक्षाचे प्रभारी मोहनीजी गायकवाड थोड्याच वेळात मला वाटते येतील। तिथे आमचे राजू इंगळे जे पनवेल तालुकाचे रोजगार आघाडीचे अध्यक्ष आहेत, आमचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष शरद दादा पाटील साहेब हेही आहेत, प्रभूजी जाधव पनवेल महानगरपालिकेचे उपाध्यक्ष आहेत, आमचे विधानसभा अध्यक्ष विजयदादा गायकवाड, या सर्व टीमचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे। आपण सांगितलं की आम्ही RPIचे सदस्य RPIचे तो उमेदवार दुसरे आहे तिथे। आता झालं कसं, महायुतीने एक तिकीट RPI साठी दिली होती, परंतु आम्ही इच्छुक उमेदवारांचे फॉर्म आमच्या जिल्हाध्यक्षाकडे सुपूर्द केले होते। झालं कसं, ऍक्च्युली जी प्रक्रिया राबवली ती प्रक्रिया पूर्णतः राबवलेली नाही। आमचे फॉर्म होते ते पूर्ण मुंबईला गेलेच नाही आणि फॉर्म ज्यांचे इच्छुकांचे फॉर्म आले त्या फॉर्मवर सर्वप्रथम आमच्या मुलाखती व्हायला हवे होते। प्रभाग 12 मध्ये आम्ही 3 ते 4 जण जर इच्छुक आहोत तर इथल्या स्थानिकांना पहिला एकत्रित करून मीटिंग घ्यायला हवी होती, तसं काही झालं नाही आणि बाहेरील उमेदवार इथे आणून दिलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला स्थानिकांना निर्णय घेऊन मला लढावं लागत आहे। असं नाही, पक्षाने आपल्याला नाराजी नाही की जे आपण बंडखोरी करताय म्हणून? पक्षाने सांगितलं, आठवले साहेबांनी आम्हाला आदेश दिला होता की भरा फॉर्म, तुम्ही फॉर्म भरा, पुढे बघू। त्यावेळी हिशोबाने आम्ही फॉर्म भरलेला आहे
आणि आता तो फॉर्म आमचा व्हॅलिड झाला असता मला बोलले की सकाळी 11 वाजेपर्यंत फॉर्म मिळेल. तसं मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण मागणी केली होती की साहेब 11 वाजेपर्यंत तुम्हाला एबी फॉर्म मिळेल पक्षाचा. ते मिळाले परंतु फॉर्म आलेला नाही आणि तो मग बाय डिफॉल्ट माझा अपक्ष झालेला आहे. आपलं सामाजिक क्षेत्रात काय काम आहे, योगदान आहे म्हणजे? तर हे खरं तर आता गेली 20 वर्ष माझं या विभागात काम आहे. गेली 20 वर्ष मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तसेच आमची बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 801 संघर्ष युवा मंच त्याचप्रमाणे सम्यक बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्था संघटना पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी कार्यरत आहे आणि घरोघरी माझा लोकसंपर्क आहे. आणि असं नाही की आज निवडणूक आले म्हणून करा. गेल्या 2017च्या वेळी माझी तयारी होती परंतु आम्हाला ते तिकीट नाकारण्यात आलं आणि आता यावेळी मी पूर्णपणे तयारी केलेली आहे. स्थानिकांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. आपल्या विरोधात मजबूत मोठे मोठे पक्ष आहेत, त्यांच्याकडे पैसा, धनशक्ती, जनशक्ती सगळं काय आहे. त्या मनाने आपण अपक्ष आहात, तर आपण त्यांच्याशी कशी लढाई लढणार? आता बघा धनशक्तीच्या पुढे जनशक्ती खूप मोठी आहे आणि माझ्याकडे तीच मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या बळावर मी सर्व काय. ही सगळी माझी माणसं आहेत जी आहेत. त्यांचा मी मुलगा आहे तर कुणाचा भाऊ आहे. आता माझं नातं आहे घरातल्यांशी नातं माझं जोडलेलं आहे आणि मला मानणारा वर्ग जो आहे हा काही आशिष कदम असं नाही तर आशिष कदम हा आमचा मुलगा आहे. अशा परीने माझं नातं आहे. लोकांची अटॅचमेंट आहे माझी. त्यांच्या सुखादुःखात मी धावणार आहे आणि या दृष्टीने त्यांच्या बळावरच मी निवडणूक लढतो.